नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण इयत्ता 5वी विषय आहे परिसर अभ्यास भाग 1 यामधील 25वा धडा सामाजिक आरोग्य. तर हा धडा तुम्ही शाळेमध्ये व्यवस्थित शिकला असाल, तुम्ही तो व्यवस्थित वाचून घेतला असाल, तर चला आजच्या या व्हिडिओमधून आपण याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे सुद्धा ज्या इतर विषयांचे व्हिडिओज मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. सुरुवात करूयात आपल्या स्वाध्यायातील प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यातील अ, निरामयतेमुळे आपल्यातील डॅश भावना वाढते. तर चला याचं जे उत्तर असेल त्याला मी हायलाइट करते. निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते. प्रश्न आ, तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने डॅश मध्येही कर्करोग होऊ शकतो. उत्तर, तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेमध्येही कर्करोग होऊ शकतो. ई प्रश्न, अति डॅशमुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. उत्तर, अति मद्यपानामुळे. मद्यपान म्हणजे काय? जास्त दारू पिणे, मद्य पिणे मुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. ई प्रश्न, देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे डॅश. तर उत्तर, देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे देशातील लोक. उ प्रश्न, व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे डॅश व सार्वजनिक डॅश प्राप्त करता येते. व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. दुसरा, खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. प्रश्न अ, प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात. तर हे जे विधान आहे हे चुकीचं विधान आहे. उत्तरामध्ये बघा, प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य धोक्यामध्ये आणते. हा प्रश्न, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. तर हे विधान बरोबर आहे. ई प्रश्न, पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते. हेही विधान बरोबर आहे. ई प्रश्न, आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही. तर हे विधान चुकीचं आहे. बरोबर काय आहे बघा,
आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचा स्वाध्यायाचा इतर कोणत्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये उत्तम आरोग्य कसे मिळवता येते? तर बघा उत्तर काय आहे. पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळवता येते. प्रश्न आ. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते? तर याचं उत्तर बघा. दूषित पाणी, कुपोषण, प्रदूषण, अज्ञान व अंधश्रद्धा, व्यसनाधीनता इत्यादी सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक आहेत. तर हा प्रश्न महत्वाचा आहे. इथे मी इम्पॉर्टंट करते फॉर 1 मार्क. बऱ्याच वेळेला सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते हा प्रश्न याच्या आधी सुद्धा परीक्षेला विचारलेला आहे, म्हणून मी ते हा जो प्रश्न आहे याला इम्पॉर्टंट मार्क केला आहे. ई प्रश्न. तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते? चला बघूयात उत्तर. तंबाखू खाल्ल्याने पुढील घातक परिणाम होतात. तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात, व्रणांच्या मोठमोठ्या जखमा होतात, काही दिवसांनी गाठी होतात. तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो. कर्करोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचाराचाही त्रास होत राहतो, कधी कधी मृत्यू देखील ओढवतो. आणि चौथा आहे तोंडाचा कर्करोग होतो. ई प्रश्न. मद्यपानाचे घातक परिणाम कोणते? उत्तर बघा. मद्यपानाचे घातक परिणाम पुढील प्रमाणे आहेत. मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते. अतिमद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात आणि कुटुंब उद्ध्वस्त होतात. विद्यार्थ्यांनो, याच बरोबर हा स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.